नमस्कार, मी आपला विजय थोरात. आपण आज एकता न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातलं असं एक व्यक्तिमत्व आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर त्यांच्या नावाला कोणत्याही प्रकाराचा आधार घेण्याची गरज नाही, कारण त्यांचा राजकीय क्षेत्रातला अभ्यासच आपल्याला त्यांची परिभाषा सांगून देतो. आपल्या समोर रिपब्लिकन पक्षाचे खोब्रागडे रिपब्लिकन पक्ष याचे मुंबईचे अध्यक्ष भागवत कांबळे साहेब आपल्या समोर आहेत. हा जो चर्चासत्र आहे आपण त्यांच्यासोबत आता सुरू करणार आहोत. तर पहिलं तर आपल्याला नमस्कार. जय भीम, जय भारत. जय भीम. आपण या ठिकाणी आलात, अमूल्य वेळ आपला काढून, तर खरं तर आपलं मी धन्यवाद करतो एकता न्यूज चॅनलच्या माध्यमातून. तर आजचा जो आपला विषय असेल, आपला विषय स्पेशली रिपब्लिकन पक्षाबद्दल असेल, खोब्रागडे पार्टीबद्दल असेल आणि आमच्या जी जनता आहे व्हीवर आहे जे आपल्याला बघणार आहेत, खरं तर त्यांना रिपब्लिकन पक्ष हा कशा पद्धतीत त्याचा विस्तार झाला या बाबतीत आपल्याला थोडक्यात माहिती सांगायची. तर जनतेकडून हा आलेला पहिला प्रश्न आहे की खऱ्या अर्थाने रिपब्लिकन खोब्रागडे पक्ष आहे त्याचा उगम किंवा त्याची जी स्थापना ही कधी झाली, आपण आमच्या व्ह्युअर्सला किंवा जनतेला सांगा. सर्वप्रथम मी विजय थोरात साहेब आणि त्यांचं एकता न्यूज चॅनल यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांना रिपब्लिकन पक्ष खोरीपाबद्दलची जी उत्सुकता आहे माझ्याकडून जाणून घेण्याची, ती त्यांनी मला विचारली आणि मी त्यांच्या साधेला हा करून मी या ठिकाणी पोहोचलो आहे. आणि मी त्यांना परत एकदा आभार मानतो की रिपब्लिकन पक्ष खोरीपाबद्दल त्यांची जाणून घेण्याची जी तयारी आहे ती मी परिपूर्ण माझ्यामध्ये तुम्हाला देऊ शकतो. थोरात साहेब, ह्या रिपब्लिकन पक्षाची जी स्थापना आहे, रिपब्लिकन पक्षाची स्थापना ही बाबासाहेबांच्या निर्वाणानंतरची स्थापना आहे. परंतु मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो, रिपब्लिकन पक्षाची जी स्थापना जरी बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर जरी असली तरी बाबासाहेबांच्या संकल्पनेतला पक्ष म्हणून या पक्षाला जनाधार आणि या पक्षाला आधार आहे. बाबासाहेबांच्या निधनानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन हे बरखास्त करून रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्यात आला आणि त्या पक्षाचे अध्यक्ष एन शिवराज साहेब मद्रास स्थित जे नेते होते आपले रिपब्लिकन पक्षाचे, त्यांना अध्यक्ष म्हणून नेमण्यात आलं आणि त्या रिपब्लिकन पक्षाचे जनरल सेक्रेटरी म्हणून बाबासाहेबांचे मानसपुत्र आणि बाबासाहेबांचा राजकीय वारसदार म्हणून बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना नेमण्यात आलं. कालांतराने 1953च्या नंतर 57च्या नंतर 1958 मध्ये त्या पक्षाची शकल झाली. त्या खोलामध्ये न जाता मी तुम्हाला सांगू इच्छितो, दुरुस्त नादुरुस्त या वादामध्ये हा पक्ष तिथे थांबला नसून बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी ह्या पक्षाची जी चालना आहे ती हवेच्या वेगाप्रमाणे चालवली आणि बॅरिस्टर साहेबांनी हा पक्ष संपूर्ण भारतामध्ये एक जे नायरे वर्ग आहे त्या नायरे वर्गाचा हक्क आणि अधिकाराचा पक्ष म्हणून बॅरिस्टर साहेबांनी हा पक्षाला पुढे नेलं. एक प्रश्न होता या दरम्यान, आपण थोड्या वेळापूर्वी बोललात की बाबासाहेबांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, थोडं या विषयाला विस्तारित केलं तर बरोबर. नक्कीच ना. विषय असा होता की बाबासाहेबांची जी भंडाऱ्याची सार्वत्रिक निवडणूक आहे त्या निवडणुकीची जबाबदारी बाबासाहेबांनी संपूर्ण जबाबदारी बॅरिस्टर साहेबांवरती सोपवली होती.
आणि ती जबाबदारी बॅरिस्टर साहेबांनी इमानी इतबारे बाबासाहेबांना ज्या परिभाषेत हवी होती, ज्या परिस्थितीत बाबासाहेबांनी अपेक्षा केली होती, त्या अपेक्षेला पूर्णत्वास नेऊन बॅरिस्टर साहेबांनी भंडाऱ्याची बाबासाहेबांची स्वतःची निवडणूक ही पार पाडली होती. आणि जेव्हा बाबासाहेबांची ही भंडाऱ्याची निवडणूक पार पाडण्यात आली, त्यानंतर एका ठिकाणी देवाजी बापू खोब्रागडे आणि बाबासाहेबांची भेट झाली. आणि त्या भेटीमध्ये बाबासाहेबांच्या परीक्षेला बाबासाहेबांच्या मताप्रमाणे पास झालेला विद्यार्थी म्हणून बाबासाहेबांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंना देवाजी बापूकडून दान स्वरूपात मागण्यात आलं. आणि देवाजी बापूने एक क्षणाचाही विचार न करता आपला 25 वर्षाचा उमदा मुलगा बाबासाहेबांना समाजासाठी दान करण्यात आला. आणि त्यामुळे बॅरिस्टर साहेबांकडे जनाचं जो लक्ष आहे, लोकांचं जे लक्ष आहे, तो बाबासाहेबांचा मानसपुत्र, बाबासाहेबांचा राजकीय वारसदार म्हणून तो जनमानसामध्ये ठसा उमटवून गेला. आणि आजही लोक बाबासाहेबांना, बॅरिस्टर साहेबांना त्या स्वरूपात मानतात. तर आपले जे बॅरिस्टर खोब्रागडे साहेब आहेत, त्यांचा राजकीय जो प्रवास होता त्याबद्दल आपण आपल्या जनतेला कसं सांगाल? बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे बाबासाहेबांच्या विश्वासावरती पात्र ठरलेले व्यक्तिमत्व. आणि त्यांनी त्याच जोमात पक्ष सुद्धा वाढवण्याचं काम केलं. हा पक्ष चांदा ते बांदा बॅरिस्टर साहेबांनी गल्ली ते दिल्ली एवढा मोठा केला की स्वतः बॅरिस्टर साहेब, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे 8 वर्ष राज्यसभेचे उपसभापती होते. ही छोटी गोष्ट नाही आहे. सलग 8 वर्ष इतिहासामध्ये फक्त एकच व्यक्ती आहे, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे. बांधवांनो, बॅरिस्टर राजाभाऊ जेव्हा राज्यसभेचे उपसभापती होते त्यावेळेस तासन तास प्रचलित पक्षाची जी लोक आहेत, बॅरिस्टर साहेबांची म्हणजे बाहेर वाट बघायची. एखादा विषय जर त्यांना मांडायचा असेल तर बॅरिस्टर साहेबांना म्हणजे वेळ देऊन तासन तास त्यांचं वेट करायचे. बांधवांनो, आता काही वर्षापूर्वी, काही महिन्यापूर्वी शेतकऱ्याचं आंदोलन तुम्ही सगळ्यांनी देशामध्ये बघितलेलं आहे. बांधवांनो, हे शेतकऱ्याचं आंदोलन 1960-62 मध्ये ह्या रिपब्लिकन पक्षाने दिल्लीमध्ये चालवलेलं आहे आणि यश मिळवून घेतलेलं आहे. नुसतं आंदोलन चालवलं आणि सोडून दिलं असं नाहीये. ते आंदोलन बॅरिस्टर साहेबांनी आणि त्या काळचे आमचे पक्षाचे वरिष्ठ नेते दादासाहेब गायकवाड यांनी ते आंदोलन सुरू केलं आणि ते आपल्या मनासारखं ते साधूनही घेतलं. त्यानंतर जसं थोरा साहेबांनी मला प्रश्न विचारला की पक्षाचं आणखी ऍक्टिव्हिटीज काय होत्या, बांधवांनो, मी तुम्हाला आवर्जून सांगतो की आज जे IAS IPS बहुजन चेहऱ्यातले तुम्हाला जे IAS IPS भेटतात, बांधवांनो, 62, 60, 68च्या दरम्यान किंवा 68च्या अगोदर तुम्हाला बहुजन वर्गातला IAS IPS तुम्हाला बघायला भेटणार नाही. त्याचं कारण असं आहे की एक त्यांची काय म्हणता येईल त्याला, एक परिसीमा लावलेली होती की अमुक पर्सेंटेज जर असतील तरच ती व्यक्ती IAS किंवा IPS चे जे एंट्रन्स एक्झाम आहेत ते देऊ शकते. बांधवांनो, त्या काळातल्या आपल्या पक्षाने दिल्लीतले रस्ते बंद करून आज जे बहुजनातले IAS IPS दिसतात ते आंदोलन करण्यात आलं. आणि त्या आंदोलनाचा भाग म्हणून आज ती जी कॅटेगरी होती ती कॅटेगरी म्हणजे त्या कॅटेगरीला काढून आज कितीही टक्केवारी असली, कमी टक्केवारीतला जरी विद्यार्थी असला तर तो IAS IPS ची जी एंट्रन्स एक्झाम आहे तो फेस करू शकतो. आणि फेस केल्यामुळे आज तुमच्याकडे IAS IPS जो वर्ग आहे बहुजनातला, कमीत कमी त्यांनी तरी बॅरिस्टर साहेबांना
बाबासाहेबांना सॅल्यूट केलं पाहिजे की त्यांच्या आंदोलनामुळे आज ते IAS IPS आहे. त्यानंतर भूमिहीनाचा जो प्रश्न आहे, भूमिहीनाचा प्रश्न त्या पक्षाने मार्गी लावला. ज्या लोकांना जमिनीच नव्हत्या कसण्यासाठी त्यांना बॅरिस्टर साहेबांच्या, दादासाहेब गायकवाडांच्या प्रयत्नामुळे आज जमिनी आहेत. हे जे आज गायरान जमिनी आहेत, वतनी जमिनी आहेत, ते कुणाचं द्योतक आहे? हे ह्या पक्षाचं द्योतक आहे. रिपब्लिकन पक्ष खोरीपाने त्या कालखंडामध्ये खूप मोठं आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनातून आज समाजाला मिळालेल्या ह्या जमिनी आहेत. असा हा पक्ष आहे. म्हणजे तुमच्या माध्यमातून एक तर कळतंय की बाबासाहेबांनी स्थापन केलेला रिपब्लिकन हा जो विषय आहे, संकल्पनेतला जो हा विषय आहे, तो कुठेतरी जे आपले बॅरिस्टर खोब्रागडे आहेत त्यांच्या विश्वासावर ठेवून हा पुढे आलेला आहे. नक्कीच त्यांचं काम, त्यांचं जे समाजासाठी त्यांनी दिलेलं बलिदान हे खूप मोठं होतं. आपण थोडस त्या टप्प्यात जाऊन आल्यानंतर आपण स्थानिक पातळीवरती या विषयाबद्दल बोलू. आज कुठे ना कुठे मुंबईतील एक छोटासा एक तबका आहे जिथे मानपूर शिवाजीनगर हा एक विभाग आहे. त्या विभागात आम्ही सध्या या दिवसांमध्ये रिपब्लिकन खोब्रागडे पक्षाचं भरपूर काम बघत आहोत, तुमच्या पदाधिकाऱ्यांचं काम बघत आहोत. तर त्याबद्दल तुम्ही कसं सांगाल आमच्या जनतेला? मी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज नगर मानपूर त्या विधानसभेतील माझ्या संपूर्ण कार्यकर्त्यांचे धन्यवाद, आभार आणि अभिनंदन मानतो. कारण त्यांनी 1978 आजच्या लोकांना किंवा आजच्या राजकारण्यांना खेळण्यासाठी जी पिच तयार केली, ती पिच म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे ट्रॉम्बे विधानसभेचे आजचा जो तुमचा छत्रपती शिवाजी महाराज नगर मानपूर तालुका जो आहे, त्या काळात म्हणजे अमरनाथ पाटील ज्यावेळेस कॉर्पोरेटर होते, नगरसेवक, त्या नगरसेवक कालखंडातला जो विभाग आहे वाशी नाका, आजचा जो वाशी नाका आहे, माहुल गाव, ते मानखूर, ट्रॉम्बे आणि इकडे माता रमाबाई नगर, एवढा मोठा विभाग एका कॉर्पोरेशनला येत होता. हो, कुठल्या काळाची गोष्ट असावी? ही 1970-72 दरम्यानची गोष्ट. आणि अक्षरशः त्या कालखंडामध्ये विधानसभेचा जो विभाग आहे तो आजच्या लोकसभेच्या जेमतेम एवढा मोठा विभाग होता. आणि आज मी तुम्हाला आनंदाने आणि आवर्जून आणि गर्वाने सांगतो, आज जे छोट्या जागेत खेळायला आलेले खिलाडी आहेत ना, त्यांच्यासाठी जी पिच तयार केलेली आहे, ती पिच रिपब्लिकन पक्ष खोरीपाचे दिवंगत नेते माजी आमदार S बालकृष्ण साहेब यांनी त्यांना पिच तयार करून दिली आणि आज ते खेळायला लागले. आणि ते आज विचारतायत आम्हाला कि रिपब्लिकन पक्ष ये कौन सा रिपब्लिकन पार्टी है? बरोबर. अरे तुमको चुन के आने के लिए इस रिपब्लिकन पक्ष खोरीप ने रिडालोस के आज के जो मैं हमारे बोलूंगा, जब तक वो चुनाव नहीं लड़े थे या चुनाव लड़ने जा रहे थे तब वो किसी के पार्टी के आमदार हो गए. लेकिन आज के तारीख में ना, चुनाव जीतने के बाद या चुनाव होने के बाद वो हमारे विधायक है, वो हमारे आमदार है. हम हक से बोलेंगे वो हमारे आमदार है. लेकिन हमारे आमदार को जिता के देने के लिए ये भागवत कामले ने, क्योंकि जब वो पहली टाइम जीतने को आए थे तब वो समाजवादी पार्टी के उम्मीदवार या समाजवादी पार्टी के आमदार नहीं थे, वो रिडालोस के आमदार थे. रिपब्लिकन दावी आघाड़ी जो तय हुई थी, उस आघाड़ी के वो उम्मीदवार थे और उनको जिता के देने के लिए मैं खुद भागवत कामले, आज मैं मुंबई का अध्यक्ष हूं, उस टाइम मैं मुंबई का संगठक था और मेरे ऊपर मेरे पार्टी ने एक जिम्मेदारी थोपी गई थी कि हमारा उम्मीदवार जीत के आना चाहिए. और उस टाइम इस विभाग के जो MLA थे
कांग्रेस पार्टी से वो अपना ताल्लुक रखते थे, यूसुफ आब्राहनी, उनको हराने के लिए और रिडाल उसके आमदार जिताने के लिए मैंने मेहनत किया हूं। और आज कुछ लोग ऐसे बोलते हैं कि रिपब्लिकन पार्टी, कौन सी रिपब्लिकन पार्टी? अरे जो रिपब्लिकन पक्ष ने आज के जो उम्मीदवार है, आज के जो आमदार है, उनको पहले टाइम जिता के दिया है। तो मैं बड़े गर्व से कहता हूं कि ये पार्टी कोई नई नहीं है, ये पार्टी 1957 की है। ये पार्टी का जन्म बाबा साहब के लिखे हुए पेन से हुआ है, बाबा साहब के सोचे हुए दिमाग से हुआ है। इसके लिए मुझे गर्व है कि मैं इस पार्टी का मुंबई का अध्यक्ष हूं। और फिर से एक बार थोड़ा साहब को मैं धन्यवाद बोलता हूं। मैं कभी इस इलाके में रहते हुए कभी गर्व नहीं किया की मैं मुंबई का अध्यक्ष। आपण या विषयावर बोलूया। तुम्ही किती वर्षापासून मानपूर शिवाजीनगरमध्ये राहता? माझा जन्म हा छत्रपती शिवाजीनगर मानपूर विधानसभेच्या विभागामधील प्लॉट नंबर 12, लाइन नंबर 3, रूम नंबर 2, मैं पूरा एड्रेस बता देता हूं। त्या घरात मैं यहाँ पे रहता हूं और यहाँ की राजनीति, यहाँ की गुंडागर्दी, यहाँ का जो एक लास्ट तलक का जो तबका है वो मुझे बहुत अच्छे तरीके से मालूम है। आज लोगों को अच्छे रास्ते मिले हैं, लेकिन जब इस इलाके के लिए रास्ते नहीं थे तब से मैं यहाँ पे रहता हूँ और यहाँ की राजनीति देख रहा हूँ। नक्कीच। पहिले पुन्हा एक प्रश्न राहील तुमच्याकडे, जसं मानपूर शिवाजीनगरचा विषय चालू आहे, तर मानपूर शिवाजीनगरमध्ये तुमचे कार्यकर्ते आहेत, नवीन नवीन युथ तुम्हाला जुळती आहे आणि खरं तर मला असं वाटतं की रिपब्लिकन पक्ष खोरीपा याच्यासाठी एक नवीन उगम कुठे ना कुठे मानपूर शिवाजीनगरमध्ये होत आहे। तर याला तुम्ही कसं बघता आणि तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून काय आदेश किंवा काय सांगाल? थोड़ा साहेब, हा नवीन उगम नाहीये, सॉरी, हा नवीन उगम नाहीये। ह्या पक्षाचा उमेदवार आमदार होता इथे, मग तुम्ही कसं काय म्हणणार नवीन म्हणून? पण कुठेतरी आता हा विषय बऱ्यापैकी चाललेला आहे की खोरीपा पार्टी हा पॉडकास्ट किंवा हा जो इंटरव्ह्यू घेण्याचा पाठचं रिझन पण त्याच उद्देशाने होतं। लोक घाबरलीत। हा जो विभागामध्ये जो प्रकार चाललाय माझ्या कार्यकर्त्यांशी, म्हणजे नतद्रष्टेपणाने वागणं, माझ्या कार्यकर्त्यांना घालून पाडून बोलणं, माझ्या कार्यकर्त्यांबद्दल चुकीच्या अफवा उठवणं, बरोबर आहे, ह्याच्यामध्ये मी आनंदी आहे। मी घाबरलेलो नाहीये, मला भीती वाटत नाहीये, मला आता खुशी वाटायला लागली, एक ताकद, माझा पक्षाची ताकद वाढायला लागली। आणि जेव्हा एका व्यक्तीची किंवा पक्षाची ताकद वाढते तेव्हा असे नतद्रष्टे जन्माला येतात। ते नतद्रष्टे जन्माला आलेले आहेत, आम्ही पहिले होतो, आताही आहे आणि पुढेही राहणार। नक्कीच। आपल्या पक्षाच्या माध्यमातून जे मुंबई, महाराष्ट्र आणि मानपूर शिवाजीनगर थोडक्यातच जे नवीन कार्यकर्ते जुळतील किंवा नवीन युवा आहे सध्या, त्यांना तुम्ही म्हणजे काय सांगाल की रिपब्लिकन पक्ष खोरीपामध्ये जुळण्यासाठी किंवा त्यांना आपल्या जवळ येण्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही आव्हान कराल? मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विनम्र आवाहन करतो। विनम्र, माझ्या बोलण्यामध्ये नम्रपणा असतोच, तरी सुद्धा मी विनम्र आवाहन करतो की तुम्ही कोणत्याही अफवांना, कोणत्याही चढाओढीला आणि कोणत्याही हिनवणीला बळी पडू नका। आपल्या पक्षाचं काम पूर्वीपासून चालत आलेलं आहे, चालतंय आणि चालत राहणार। मी माझ्या कार्यकर्त्यांना अजून एकदा सांगतो, हा पक्ष बॅरिस्टर साहेब एक बोलून जायचे, एक म्हणणं होतं, ह्या पक्षात काम करणारा व्यक्ती हा सतीचं वाण घेऊन बाहेर पडलेला आहे। बॅरिस्टर साहेबांचा एक शब्द होता की ह्या पक्षाचा जो कार्यकर्ता आहे त्याने सतीचं वाण घरावरती तुळशी पात्र ठेवून बाहेर पडलेला आहे। मला विश्वास आहे, आम्ही आदर्श बॅरिस्टर साहेबांना मानतो। मी मुंबईचा अध्यक्ष आहे, मला लाज वाटत नाही कोणत्याही गल्ली बोळामध्ये मला चालत फिरायला,
मी अजूनही माझा राहता विभाग सोडलेला नाही. मी हवेत उडत नाही. माझ्या पक्षामध्ये कोणतेही RTI धारक, माझ्या पक्षामध्ये दलाल, माझ्या पक्षामध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक नाहीत. आम्ही संविधानावरती विश्वास करतो, संविधानाप्रमाणे जपतो, संविधानाला साक्षात ठेवून आम्ही आमचं काम करतो. त्यामुळे तुम्हाला नक्कीच त्रास होत असेल. बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन, स्वतंत्र मजूर पक्ष हे जे चालवले ते धनदांडग्याला सोबत घेऊन नाही, तर ह्या भारतातला शेवटच्या तबकातला व्यक्ती जो मजूर आहे, जो मजुरी काम करून आपलं उपजीविका भागवणार आहे, त्यांना सोबत ठेवून त्यांच्या बरोबरीने जाऊन बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती आणि त्या पक्षाचे आमदार खासदार निवडून दिले होते. आज मला खुशी आहे की ह्या विधानसभेतला माझा एक वार्ड अध्यक्ष सद्दाम म्हणून, तो कड्याचं काम करतो, मिस्त्रीचं काम करतो आणि तो पक्षाच्या कामासाठी 4 पाऊल पुढे असतो. ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मला कोण हे बोलू शकत नाही की तुमच्या कार्यकर्त्याने कुठेतरी RTI टाकला, कुणाला तरी धमकवलं, कुणाकडून तर काहीतरी लाच मागितली. हे बोलणारं मला ह्या विभागामध्ये कोण पैदा झालेलं दिसणार नाही. काय तर मला माझ्या कार्यकर्त्यावरती विश्वास आहे. माझा कार्यकर्ता माझ्यासारखा आहे. मी ज्याप्रमाणे आदर्श म्हणून आदरणीय नामांतरवीर उपेंद्र शेंडे साहेब, मी राज्यसभेचे उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना माझा आदर्श मानतो आणि त्या आदर्शत्वात मी माझा मुंबईचा अध्यक्षपद खूप जोमाने चालवतोय. आणि त्याचप्रमाणे आज मला माझे कार्यकर्ते भेटलेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, प्रजासत्ताकाची रिपब्लिकनची जी संकल्पना अर्थ मला अशा खाजगी खाजगी बैठकीमध्ये तुम्ही मला विचारला होता की कांबळे साहेब रिपब्लिकनचा अर्थ काय. बरोबर, त्याही वेळेस मी तुम्हाला उत्तर दिलं होतं. आजही मी उत्तर देतो की रिपब्लिकन म्हणजे बाबासाहेबांच्या विचारातला रिपब्लिकन, जो प्रजासत्ताक राष्ट्र आहे. प्रजासत्ताक राष्ट्रामध्ये गोण्या गोविंदाने राहणारी व्यक्ती म्हणजे रिपब्लिकन. ह्या बाबासाहेबांच्या रिपब्लिकनच्या संकल्पनेतला हा रिपब्लिकन जो अर्थ आहे तो असा निघतो. आणि आज मी तुम्हाला सांगतो, ज्या बाबासाहेबांना संविधान समितीमध्ये प्रवेश करण्यासाठी आताचा बांगलादेश, पूर्वीचा बंगाल प्रांत, इथून आपले मंडल साहेब आणि तिथले काही मुस्लिम लीडर बाबासाहेबांना विनंती करण्यासाठी आले होते की बाबासाहेब, ज्यावेळेस बाबासाहेब परेल मतदारसंघातली निवडणूक हारले आणि परेल मतदारसंघातली निवडणूक हारल्याच्या नंतर बाबासाहेबांनी ठरवलं की आता निवडणूक लढवायची नाही. परंतु हा विषय नुसता निवडणुकीपुरता नसून हा विषय एक देश घडवण्याचा होता. त्यासाठी आताचा बांगलादेश आणि पूर्वीचा बंगाल प्रांतातून 2 मुख्य लीडर या ठिकाणी बाबासाहेबांना पाचारण करण्यासाठी आले होते. त्यामध्ये एक मुस्लिम समाजाचे लीडर होते आणि एक मंडल साहेब ते होते. आणि बाबासाहेबांना त्यांनी पाचारण केलं आणि बाबासाहेबांना अख्ख्या देशातून जिथे जिथे बाबासाहेब निवडणुकीसाठी गेले तिथे तिथे बाबासाहेबांना इथल्या मनुवादी विचारांनी पराभव केला किंवा पराभवाच्या बाजूला बाबासाहेबांना उभं केलं. परंतु त्या बंगाल प्रांतातील मुसलमानांनी बाबासाहेबांना भरघोस मताने निवडून दिलं. आज माझ्या बरोबर त्याच म्हणजे मुस्लिम समाजातील एक वंशज सलीम सय्यद म्हणून आहेत. ओके. आणि त्यांना मी माझा सहकारी म्हणून मुंबईचं उपाध्यक्षपद दिलेलं आहे.
आणि आज ह्या मी ऐकलेल्या गोष्टी आहेत, वाचलेल्या गोष्टी आहेत, परंतु ज्या वेळेस सलीम सय्यद कार्यरत होतात, ज्या वेळेस सलीम सय्यद पक्षासाठी पोट तिडकीने बोलतात, ज्या वेळेस सलीम सय्यद पक्षाच्या कामासाठी दिवसाची रात्र रात्रीची दिवस करतात, त्यावेळेस मला बाबासाहेबांची ही घटना वाचल्याची किंवा ऐकल्याची परत परत आठवण येते. आणि मला विश्वास आहे आज छत्रपती शिवाजी महाराज नगर मानपूर हा जो तालुका आहे, बहुबल जो मुस्लिम समाजाने भरलेला आहे, त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची साथ आज मुस्लिम समाज किंवा मी तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतो, रिपब्लिकन पक्ष खोरीपाचे ह्या तालुक्यामध्ये किंवा ह्या विधानसभेमध्ये सर्वच्या सर्व वार्डाध्यक्ष आणि पदाधिकारी हे मुस्लिम समाजाचे आहेत. आणि त्या मुस्लिम समाजाने ठरवलेलं आहे कि जिस पार्टी का एमएलए यहाँ पे चुन के गया था और जिस तरीके से मैं बोल के गया कि यहाँ पे हम लोग ने पिच बना के दी है, अभी उन लोग उसमें खेल रहे हैं, आज हमारे पदाधिकारी और कार्यकर्ता ने ठान लिया है कि वो पिच मैदान के स्वरूप में हमको वापस लेना है. और यहाँ पे जो हमारी पूरी टीम काम कर रही है वो आने वाले महानगर पालिका के इलेक्शन में पूरे तरीके से हिस्सा लेके अभी तो विधानसभा आज आम्ही असं बोलावं की आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्ही अनाउन्समेंट केलेली आहे 100% रिपब्लिकन पार्टी खोरीपा पक्षाचे सर्व उमेदवार सर्वच्या सर्व उमेदवार असतील यावेळी महानगरपालिकेत. मी एक आनंदाची गोष्ट आणि खुशीची गोष्ट सांगतो, मला कोठडीमध्ये लपून ठेवू वाटत नाही. मला आज माझ्याकडे माझ्या तालुका अध्यक्षाने एका वार्डासाठी 2-2, 3-3 उमेदवार दिलेले आहेत, इच्छुक उमेदवार. मला आता भीती वाटायला लागली की मी कुणाला सिलेक्ट करायचं, कारण आज पक्षाचा आवाज, पक्षाचा चेहरा आमचे तालुक्याचे जे जनरल सेक्रेटरी आहेत इस्माईल मनियार, ते जेव्हा जनमानसामध्ये पक्ष सांगायला उभे राहतात तेव्हा चांगल्यांची जमीन हलून जाते. बरोबर, हा गर्व आहे मला. बरोबर, कारण दुःख ह्या गोष्टीचं आहे, काही मंडळी आहेत ह्या विभागात राहणारे जे स्वतःला सोशल वर्कर मानतात, परंतु एकाही समाजसेवकाचं नाव त्यांना पूर्ण माहिती नसेल. त्यांच्याकडून जेव्हा बोललं जातं की ह्या पार्टीचा जनाधार काय, तर माझ्याकडे मला तुम्ही जर अगोदर कल्पना दिली असती तर मी आमच्या गेल्या वेळेसच्या आम्ही निवडणुकीच्या उत्सवामध्ये होतो, अन्य कोणताही रिपब्लिकन नावाचा पक्ष निवडणुकीच्या उत्सवात नव्हता. बरोबर, मत किती पडली हे माझ्यासाठी गौरव नाही, परंतु मी माझा पक्ष ह्या उत्सवामध्ये होता. आणि तो उत्सव पार पडल्याच्या नंतर मी बूथ वाईज जो भारताचा निवडणूक आयोग आहे, भारताच्या निवडणूक आयोगाकडून मी त्याचा तपशील मागून घेतला. आणि त्या तपशिलामध्ये थोरात साहेब मी तुम्हाला आवर्जून बोलेल, मला 2 मतं पीएमजी मधून पडलेत. हो, ते 2 मतं तुम्ही तर एक नाही कोणी असू शकतं व्हिडिओ मध्ये काय बोलतो असू शकतं. जेव्हा मी बूथ राहील मी पूर्ण छाननी केली, त्या छाननीमध्ये मला पीएमजी मधून 2 मतं होती आणि त्याचा मला आनंद आहे, मी विजयी झालोय. बरोबर, कारण पीएम माझा उमेदवार एका वेगळ्या टोकातला होता राहणारा आणि मतं मला 2च मतं पडलेले आहेत. जास्त मोठी गोष्ट मी पूर्ण मताची संख्या सांगत नाहीये, परंतु दुसऱ्या टोकातली 2 मतं मला भेटलेली आहेत. हे माझ्या पक्षाचं देणं आहे. बरोबर, हे माझ्या पक्षाचं मतदान आहे. आणि मला आनंद वाटतो की आज तुम्ही मला इथे बोलावलात. अखेरच्या पाडावात फक्त एक अजून एक इच्छा असेल की तुम्ही युवा वर्गाला काय सांगाल की त्यांनी
काय करावं करून पक्ष बांधणीसाठी, जोडण्यासाठी, पक्ष मोठा करण्यासाठी किंवा विचारसरणीच्या आजच्या मुलांची जी भटकत चालली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बाबासाहेबांनी बॅरिस्टर साहेबांना चॉईस केलं होतं युथ नेता म्हणून. ज्यावेळेस बाबासाहेबांनी बॅरिस्टर साहेबांना युथ नेता म्हणून चॉईस केलं त्यावेळेस बॅरिस्टर साहेबांचं वय 25 वर्ष होतं. आणि मी तुम्हाला सांगतो, बॅरिस्टर साहेब बाबासाहेबांच्या प्रत्येक शब्दाला, प्रत्येक विश्वासाला तडा न देता पुरले आणि तो विश्वास त्यांनी साध्य केला. त्याप्रमाणे तुम्ही त्याच पक्षाचे वारसदार आहात. बरोबर. छोटी गोष्ट नाही आहे. जे काल निर्माण झाले रिपब्लिकनच्या नावाने ते छाती बडवून सांगतात की आम्ही खरे रिपब्लिकन. ज्या वेळेस तुम्हाला कोणी छातीवर हात ठेवून बोलणारा असेल ना, तुम्हाला बोलता आलं पाहिजे. तुम्ही जास्त काही विचारू नका. तुमच्या स्थापनेचा दिवस सांगा. तुमच्या स्थापनेचा दिवस सांगा. तुमच्या रजिस्ट्रेशनची कॉपी दाखवा. आमच्याकडे आमचं रजिस्ट्रेशन आहे. बरोबर आहे. होऊन द्या. एकदा होऊनच जाऊ द्या जे आहे ते. आणि तुम्हालाही कळू द्या कोण ओरिजिनल आहे आणि कोण डुप्लिकेट आहे. बरोबर आहे. तुम्हाला मी आवर्जून सांगतो, खचून जाऊ नका. अशा खूप घटना घडतील, कारण तुमचं काम दिसायला लागलंय. दिसतंय. बरोबर आहे. तुमचा एकही लोकप्रतिनिधी नाही तरी तुम्ही काम करताय. ते काम पूर्णत्वास नेताय आणि हे लोकांना पोटसूळ उठलेलं आहे की आम्ही लोकप्रतिनिधी असताना, आमचा जनाधार असताना आमचं काम दिसत नाहीये आणि ह्यांचं काहीच नाही, तर ह्यांची कामं व्हायला लागली. तर ह्या पोटसुळा पायी तुम्हाला बदनाम करतील, तुम्हाला नाही ते म्हणजे चुकीचे ठरवतील. तुम्ही खचू नका, तुम्ही घाबरू नका. पूर्ण पक्ष तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही पक्ष असाच कसा जोमाने पुढे घेऊन जाता येईल ते ठरवा. आणि तुमच्यातले मला लोकप्रतिनिधी बघायचे. अतिशय. मी सडक छाप नाहीये. मी सडक छाप नाहीये. मी चांगल्या कुटुंबापैकी आहे. एक कालखंड होता, जर सांगायचं झालं तर इथली दादागिरी मला खूप जवळून आहे. कारण माझ्या घरामधले 2 लोकांचे एन्काउंटर झालेले आहेत. त्याच्यामुळे दादागिरीला मी तर घाबरत नाही. शिक्षणामध्ये माझ्या घरामध्ये ऍडव्होकेट ते जज पर्यंत लोक आहेत. त्याच्यामध्ये मी अल्पशिक्षित नाही, मी सगळ्या बाजूने परिपूर्ण आहे. काही मंडळी आहेत जे हाफ बिर्याणी वाले, हाफ पुलाव वाले है ना. बहुत लोग घर में बर्तन का आवाज आता है, लेकिन पुलाव मिलता है तो कुछ तो बोलना पड़ेगा किसके तो खिलाफ. और नागौरी की छोटी चाय 5 रुपए वाली, उसके लिए कुछ ना कुछ बोलना पड़ेगा. तो तुम्हारे खिलाफ वैसे ही लोग बोलेंगे जो जिनके घर पे बर्तन बजते हैं और बाहर आके कुछ बोलने से हाफ पुलाव मिलता है, हाफ से ज्यादा नहीं. तो ऐसे लोग तुम्हारे ऊपर बहुत बोलेंगे. उसको नजरअंदाज करो. पार्टी का काम बहुत जोर शोर से करो. और इस इलाके में यस बालकृष्ण साहब जो है उनको वापस फोकस में लाओ और उनके नाम से तुम कारपोरेटर बनो, तुम लोग प्रतिनिधि बनो. और लोगों को तब मालूम पड़ेगा कि इन लोग कच्चे खिलाड़ी नहीं है. मैं यही बोल के एकता न्यूज के जो एंकर है, प्रमुख है विजय थोरा साहब, उनका मैं आभार मानता हूँ. मुझे यहाँ पे बुलाया गया, उसके लिए धन्यवाद बोलता हूँ. और सभी मेरे कार्यकर्ता का अभिनंदन करके मैं यहीं पे रुक जाता हूँ. तर धन्यवाद भगवत कांबळे साहेब. जय भीम. जय भीम. या ठिकाणी आपण बघितलं असाल संपूर्ण व्हिडिओमध्ये रिपब्लिकन पक्ष खोरीपा
यांच्याबद्दल उगमापासून आतापर्यंत चालू असलेल्या सर्व घडामोडी या व्हिडिओमध्ये आहे. यातलं जर खास आकर्षण तुम्ही बघितलं असेल तर 1953 पासूनचा हा पक्ष, 57 पासूनचा हा पक्ष. दुसरं की ज्या ठिकाणी आपण राहतो तो पीच रिपब्लिकन पक्ष खोरीपाने तयार करून दिलेला आहे. यानंतर जे भागवत कांबळे साहेब आहेत, जे आपल्या इंटरव्ह्यू मध्ये सोबत होते, ते जन्मापासून मानपूर शिवाजीनगरचेच आहेत आणि खंबीरपणे आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीचे आहेत. हा व्हिडिओ अजून मोठा होईल, परंतु याचा जो दुसरा सत्र आहे तो फक्त पॉलिटिकल विषयावरती नक्की आपल्याशी बोलू. तोपर्यंत आपल्या सर्वांचे धन्यवाद करतो या ठिकाणी आणि पुन्हा एकदा आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. जय भीम, जय भारत.